आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन तर्फे आयोजित अंडर 17 राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेला नागपुरात सुरुवात झाली। या 7 दिवसीय स्पर्धेचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं। नाशिकमध्ये आयोजित संत संमेलनाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते। तसंच फडणवीसांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। भारताचे माजी उपपंतप्रधान तथा दलित समाजाचे नेते म्हणूनही गौरवले गेलेले बाबू जगजीवन राम यांची 5 एप्रिलला जन्मदिवस, त्यांची 118वी जयंती राष्ट्रसंत रविदास समाज प्रबोधन मंडळ, महाराष्ट्र व पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजोन्नती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी शहरातील संस्थेच्या सभागृह येथे साजरी करण्यात आली। टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम इथे आयोजित केलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेला अभिनेता सुनील शेट्टीनं भेट दिली। दरम्यान सुनील शेट्टीनं क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। गोरेगाव पश्चिममधील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित कामाला गती मिळाली आहे। पावसाळ्याआधीच पुलाचं काम पूर्ण करून वाहन चालकांसाठी खुला करण्याचं नियोजन मुंबई महापालिका करते। यामुळे नागरिकांना ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नसून 20 मिनिटात नागरिकांचा प्रवास होईल। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवर असलेल्या गो गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची मोठी गर्दी आहे। काही दिवसांपूर्वी 70 ते 80 रुपये प्रति किलोग्राम मिळणारा गॅस आता 185 ते 190 रुपये प्रति किलोग्राम दरानं मिळत असल्यानं रिक्षा चालकांनी संताप व्यक्त केला आहे। भांडूपमध्ये श्री गणपती माती प्रदर्शन आणि भांडूपचे उत्सव आणि कलाध्याय याचे आयोजन करण्यात आले। 3 ते 5 एप्रिल 2026 दरम्यान हा सोहळा रंगला। या प्रदर्शनात सुप्रसिद्ध कलाकारांचं मार्गदर्शन आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। नवसाला पावणारा गणपती म्हणून सर्व परिचित असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील श्री क्षेत्र सत्य गणपती इथे संकष्ट चतुर्थी निमित्त भाविक मोठ्या संख्येने गर्दी केली। संगीत साधक प्राध्यापिका दीपश्री पाटील यांनी सलग 81 स्वरचित बंदिशींचं सादरीकरण करत विक्रम प्रस्थापित केलाय। त्यांच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली। जिल्हा पुरवठा विभागाच्या आदेशानुसार जळगावात गॅस एजन्सी धारकांना आता घरपोच पद्धतीने सिलेंडर वितरित करणं अनिवार्य आहे। एजन्सी किंवा गोडाऊनमधून थेट सिलेंडर दिल्यास कठोर कारवाई केली जाईल असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात।